मी पद्मा करोडे माजी मंत्री आणि आदिवासींचा लीडर आज एका खास विषयावर बोलणार आहे। मी एक व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये गुणवंत सदावर्ते जो वकील आहे हायकोर्टाचा तज्ञ वकील याने बंजारा समाजाच्या आंदोलनामध्ये सांगितलं की मी तुम्हाला एसटीचं आरक्षण मिळवून देईन। आता मला हा प्रश्न करायचा आहे की गुणवंत सदावर्ते हा काय मुख्यमंत्री आहे का हायकोर्टाचा न्यायाधीश आहे? कोर्टाचे अधिकार वापरणार आहे का? कायद्याने कोणत्याही समाजाला आदिवासीची जमातीचा दर्जा द्यायचा असेल, आदिवासी जाती समाविष्ट करायचा असेल तर त्याला घटनेची संविधानिक पद्धती कार्यपद्धती आहे ना, ते कोणतीच कार्यपद्धती वापरायची नाही। हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे कोणते निर्देश नाही, ते हैदराबाद गॅजेटियरचा आधार घेत आहेत ते व हैदराबाद गॅजेटियरला मराठाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने विरोध करतायत आणि बंजारा समाजाला सांगतात की तुम्हाला आम्ही त्या गॅजेटियरच्या अनुषंगाने आदिवासीच्या सवलती देऊ। हे शक्य नाहीये। ते गॅजेटियरमध्ये काही आदिवासी असल्याचा काही पुरावा नाहीये। मला सांगायचे वकिलांना, तुम्ही लोकांची दिशाभूल करू नका आणि काँग्रेसवर टीका करता, यांच्यावर टीका करता। ते काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं एवढं नाही, हे सर्व आरक्षण काँग्रेस पक्षाच्या सरकारमध्येच मिळालेलं आहे। त्या काँग्रेस पक्षावर टीका करण्यात तुम्हाला काही अर्थ नाहीये। भाजप सारखे भांडड्या लावले नाही काँग्रेसने आरक्षण दिलेलं आहे आणि आज जे सर्व भांडड्या चालू आहे ते भाजप सरकारचं अपयश आहे। मला सांगायचं असं आहे की मुख्यमंत्री महोदयांनी हे गुणवंत सदावर्ते असतील किंवा असे जे तज्ञ लोक, वकील लोक जे सोडलेले आहेत यांना सांगा, असं खोटं कोणाला सांगू नका। तुम्हाला आरक्षण देऊन याला आरक्षण देऊ हे कोणाला अधिकार नाही, वकिलांना तर निश्चित नाहीये। आणि म्हणून मला सांगायचं आहे की जे संविधानिक अधिकार आदिवासींचे याच्यावर तुम्ही अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका। आदिवासी आमदार खासदारांना पण सांगायचं आहे की तुम्ही मुख्यमंत्री महोदयांना विचारा, केंद्र सरकारला विचारा, त्यांची भूमिका विचारा आणि आरक्षणच्या भांडड्या बंद करा ना। आता किती दिवस चालणार आहे? हे निवडणूक आली म्हणून प्रत्येकाने मोर्चे काढायचे आणि राजकीय फायदा घ्यायचे चुकीचं आहे। आदिवासींच्या आरक्षणाचं राजकीकरण चालू आहे असा माझा ठाम आरोप आहे। म्हणून गुणवंत सदावर्ते वकील असतील किंवा जे लोक दिशाभूल करतात बंजारा समाजाची, धनगर समाजाची, तुम्हाला आरक्षण मिळणारच नाही आदिवासींचं, हे तुम्हाला ठासून सांगतो। तुम्हाला आम्ही ऍप्टिट्यूड करून देऊ। धनगर समाजाच्या आरक्षणाची अशीच मागणी होती आदिवासींमध्ये, आम्ही त्याला फार विरोध केला। कोर्टामध्ये आम्ही जिंकलो ना केस, तेव्हा सदावर्ते वकील हायकोर्टामध्ये वकील होते का मला माहित नाही। पण अशा प्रकारे वकिलांना दिशाभूल करणं कायदा माहीत असताना ते साफ चुकीचं आहे। याचा मी निषेध करतो आणि आदिवासी जागृत व्हावं आणि या सदावर्ते सारख्याला घाबरण्याचं काही कारण नाही। परंतु राज्यामध्ये जे चालू आहे आरक्षणासाठी भांगड्या, आदिवासींचं आरक्षण द्या नाही तर असं करून टाकू, या धमके कोणाला देऊन राहिले? आदिवासींना देऊन राहिले का सरकारला देऊन राहिले? म्हणून मला सरकारलाही सांगायचं की तुम्ही एकदा स्पष्टीकरण करून टाका, तुमची काय कॅपॅसिटी आहे, काय करू शकता तुम्ही। राज्य सरकारला अनुसूचित जमाती किंवा आदिवासीच्या आरक्षणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, तो केंद्र सरकार संसदेचा अधिकार आहे। तो राज्य सरकार वापरू नये आणि एकदा आरक्षणच्या हे घोंगडं बंद करून टाका। ज्याचे ते सवलती घ्या ना, कशाला इकडे तिकडे घुसतात? शक्य नाही ते कशाला करून राहिले असं मला ठाम सांगायचं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।